श्री स्वामी समर्थ। तर सर्वप्रथम स्वागत आहे भक्ता तुझ्या या एका नवीन स्वामींच्या व्हिडिओमध्ये। तर आजची ही व्हिडिओ तुझ्यासाठी फारच महत्त्वाची आहे, तुझ्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाची आहे आणि तुझ्या येणाऱ्या वेळेसाठी आणि तुझ्या येणाऱ्या कष्टांसाठी फारच महत्त्वाची आहे। आणि ही व्हिडिओ तुझा भविष्य सुद्धा ठरवू शकते। आता तुम्ही म्हणाले एक ऑनलाईन मार्फत बघितली जाणारी व्हिडिओ भविष्य कसा ठरवू शकते? खरं तर अशक्यही शक्य करून दाखवतील स्वामी। आपले परमेश्वर काहीही करू शकतात आणि त्यांच्या शब्दांमध्ये एवढा जोर आहे, त्यांच्या शब्दांमध्ये एवढा जोर आहे की ते तुमचे आयुष्य शब्दांनीच बदलू शकतात। आणि ती शब्द आमच्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहेत, ते वाक्य तुम्हाला आमच्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत, त्यांचे विचार त्यांचे संदेश तुम्हाला आमच्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत। म्हणून आमची व्हिडिओ तुम्ही रोज बघितलीच पाहिजे आणि त्यानंतर रोज तुमच्या आयुष्यातले 4 ते 5 मिनिटं देऊन जर तुम्ही आमची रोज व्हिडिओ बघताय तर तुमचे आयुष्य 100% बदलणार ह्याची गॅरंटी मी देतो। कारण की बरेच स्वामी बघताय, त्यांनी त्यांचा अनुभव मला सांगितला की हो आमचे आयुष्य बदलून गेलेले आहे, स्वामींचे काही विचार आम्ही फक्त पालन केले त्यानंतर आमचे आयुष्य पूर्णपणे बदलले। आणि बऱ्याच काही अशा गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजून घेणे फारच महत्त्वाचे आहे आणि त्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला जो बेल आयकॉन दिसत असेल त्याला क्लिक करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हालाच पाहता येईल आणि आमची व्हिडिओ ही तुमच्यासाठी फारच महत्त्वाची ठरणार आहे। म्हणून आमची व्हिडिओ आत्तापासून ते शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच पहा। आणि अजून एक महत्त्वाचा टप्पा जो की या व्हिडिओमधून तुम्हाला सांगून जाणार आहे आणि तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाचे असे काही संदेश आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। म्हणून आमची व्हिडिओ आत्तापासून ते शेवटपर्यंत बघा। आणि या व्हिडिओमध्ये कोणाचे आयुष्य कसे बदलू शकते? खरं तर वारंवार ऐकल्या गेलेल्या गोष्टी आपल्या मनात राहतात, आपल्या लक्षात राहतात आणि ज्या गोष्टी आपण वारंवार करतो त्या गोष्टींचा फळ सुद्धा आपल्याला मिळते। पण ती गोष्ट चांगली असेल तर त्याचे चांगले फळ मिळते आणि जर ती गोष्ट बेकार असेल तर त्याचे वाईट फळ मिळते। ह्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला समजणार आहेत, म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पण त्या अगोदर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो की तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, त्या मुद्द्याचा अत्यंत एक मोठा उद्देश आहे आणि त्या उद्देशाच्या पाठी तुमचा हात असला की आम्हाला भरपूरच महत्त्वाचे होऊन जाईल। कारण सध्याच्या वेळेत कलियुगामध्ये कोणीच कोणाचे नाही ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे। आपली जवळची लोक सुद्धा आपल्याला मदत करत नाहीत, पण त्यावेळेस जर तुम्ही दुसऱ्या लोकांचा चांगला विचार करत असाल, दुसऱ्या लोकांबद्दल थोडं तरी विचार करत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख यायला सुद्धा वेळ लागत नाही। तुमच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात, कारण की आपल्या परमेश्वराने पहिलेच सांगून ठेवलेले आहे या आयुष्यामध्ये जो दुसऱ्या लोकांसाठी जगेल, जो स्वतःचा बघून सुद्धा दुसऱ्या लोकांचा पण थोडंफार बघेल, त्यांचे आयुष्य पूर्णपणे उजळून जाईल। तर त्यासाठी आम्ही एक नवीन मोहीम राबवलेली आहे आणि त्यामध्ये आम्ही बऱ्याच अशा लोकांना बघितली आहे जे की रस्त्याच्या बाजूला राहतात, ज्यांना खाण्यासाठी काहीच नाही, जी पोरं छोटी छोटी उपाशी झोपतात, त्यांची परिस्थिती बघून सुद्धा डोळ्यातून पाणी निघते। अशा काही लोकांना बघून माझे सुद्धा हृदय वितळून गेले आणि त्यांची परिस्थिती पाहून त्यांना मदत करण्याचा एक उत्साह माझ्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यासाठी मी एक मोहीम राबवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी मला सुद्धा थोडी राशी कमी पडते आणि त्यासाठी मला तुमच्याकडून छोटीशी मदत हवी आहे। खालती जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही ऑनलाईन मार्फत कोणत्याही ॲपद्वारे तुम्ही आम्हाला यासाठी छोटीशी मदत करून आमच्यासाठी लाख मोलाची मदत करून जाऊ शकता। तर तुमची ही मदत आमच्या लाख मोलाची ठरून जाणार आहे आणि त्या लोकांची परिस्थिती पाहून तुमच्या सुद्धा डोळ्यातून पाणी निघेल आणि तुमचं हृदय वितळून जाणार आहे। कारण की आज त्या लोकांची परिस्थिती बघून मला एवढे वाईट वाटले, कारण की ज्या लोकांनी कधी कोणतेही सुख मिळाले नाही ते लोक सुद्धा या आयुष्यात जगतात। फक्त त्या लोकांनी कधी मनातल्या मनात हे विचार केले नाही की मी माझे आयुष्य संपवून घेतो। आपल्या आयुष्यामध्ये थोडे तरी दुःख आले तरी आपल्याला किती वाईट वाटते, पण त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे दुःख येऊन सुद्धा ते जगतायत, म्हणजे त्यांनाच खरं मनुष्य म्हणता येईल। तर या मोहिमेसाठी तुमची मदत आमच्या लाख मोलाची ठरून जाणार आहे। खालती जो मोबाईल नंबर दिला आहे त्यावरती तुम्ही तुमच्या इच्छेने तुमची छोटीशी मदत सुद्धा पाठवून आमची भरपूर मोठी मदत करू शकता। तर यासाठी एकदा नक्कीच मदत करा। कमलेश पबरी, मनोहर मरणे, अनिकेत भिंगार दिवे आणि उत्तम कदम, मदन लाड या लोकांनी आम्हाला
मागच्या व्हिडिओमधून बघून आम्हाला या मोहिमेसाठी मदत केलेली आहे आणि ह्यांची मदत आमच्या लाख मोलाची ठरून गेलेली आहे आणि ह्यांची मदत आम्हाला खूपच मनाला लागलेली आहे. कारण की एक हृदय खोलून ज्या आपल्या खिशात थोडेफार असतील ते थोडेसे का नसही तरी पण आपल्या मनाने त्यांनी दिलेले आहेत आणि त्यांचे मनापासून आभार आणि स्वामींचे हात त्यांचे सदैव पाठीशी राहतील असा आम्ही निवेदनसुद्धा स्वामींसमोर ठेवलेलं आहे. आणि या गोष्टीसाठी तुम्ही सुद्धा इच्छुक असाल तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती या आम्हाला एका मोहिमेसाठी मदत करून फार मोठे कामसुद्धा करू शकता. पण तुम्हाला जर तुमची परिस्थिती नीट नसेल, तुम्हाला तुमच्या आयुष्यात भरपूर अडचणी असतील, तरी मदत नाही केला तरी चालेल. फक्त एवढे लक्षात ठेवा, वेळ हे सर्व बघतोय, आपला देव हे सर्व बघतोय. या वेळेत जर तुम्ही दान धर्म केला तर ते तुमच्या आयुष्यासाठी फारच चांगले आहे. तुमच्या कर्मांमध्ये त्यांची जोड होईल. तुमच्या कर्मांमध्ये ते सगळेजण वितळून तुमच्या कर्मामध्ये ते मिसळले जातील आणि मग आज तुमचे जे कर्म चांगले असतील तर तुमचे भविष्य सुद्धा चांगले घडेल. आज जर तुम्ही कर्म चांगले केला तर तुमचे भविष्य सुद्धा तुमच्याच हातात आहे. जर आज तुम्ही दुसऱ्या लोकांचा विचार केला तर उद्या जाऊन तुमचे विचार सुद्धा कोणीतरी करणारा उभा राहील. पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा अडचणीत याल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला कोणतरी मदत करणारा भेटेल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कारण की आपले जे विचार असतात त्याच विचाराने आपल्याला आपली माणसं बघतात. जर आपले विचार वाईट असतील तर सर्व लोक आपल्याकडे वाईट नजरेने बघतील. जर आपले विचारच चांगले असतील तर सर्व लोक तुमच्याकडे चांगल्या नजरेने बघतील. फक्त आयुष्यामध्ये सर्वप्रथम दृष्टिकोन, तुमचा दृष्टिकोन हा भरपूरच महत्वाचा आहे. आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये संयम ही गोष्ट आणखी महत्वाची आहे. कारण तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुमच्यामध्ये संयम असेल, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कन्सल्टंट राहायला वेळ भेटत असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही तुम्ही जिंकून जाल. कारण कोणतीही गोष्ट ही लगेच मिळत नाही, पण जी गोष्ट लवकरात लवकर मिळते ती गोष्ट तेवढ्या लवकरात लवकर संपू सुद्धा शकते. पण जी गोष्ट करायला तुम्हाला वेळ लागते, ज्या गोष्टीसाठी करायला तुम्हाला मेहनत लागते, जी गोष्ट करायला तुम्हाला हार्डवर्क लागतोय, ती गोष्ट भेटणे सुद्धा कठीण असते. ती गोष्ट कधीच तुमच्या हातातून जात नाही. ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही फक्त चांगले कर्म करा, चांगले विचार करा, चांगल्या गोष्टी नेहमी आपल्या डोक्यात ठेवा. आता तुम्ही बोलाल ह्या गोष्टी मी रोजच ऐकतोय, तर ह्या गोष्टी रोज ऐकत जा. ह्या गोष्टी रोज ऐकला त्यानंतर तुमच्या विचारामध्ये फरक पडेल. कारण जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपण वारंवार करतो, त्या गोष्टीमध्ये भरपूर फरक पडून जातो. त्या गोष्टीमध्ये भरपूर प्रकारचा फरक पडतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ती सध्याच्या वेळेस समजून घेणे फारच महत्वाचे झालेले आहे. कारण की सध्याची जी पिढी आहे, येणारी जी पिढी आहे, त्यांना सुद्धा ही गोष्ट समजून देणे फारच कठीण झालेले आहे. म्हणून मी त्यासाठी प्रयत्न करत आहे की आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा समजवून देणे की आपल्या आयुष्यामध्ये लढणे ही एक सर्वात मोठी गोष्ट झालेली आहे. कारण की येणारी पिढी तुम्ही सुद्धा पाहू शकत असाल कोणत्या मार्गावरती जात आहे आणि काय करत आहे. ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला समजत असेल की मला नक्की बोलायचं काय आहे. कारण की स्वामींनी स्वतःहून सांगितले आहेत, चांगले विचार, चांगले कर्म, चांगले गोष्टी या माणसाला चांगले घडवतात. आणि तुम्ही या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यामध्ये काहीही झाले तरीही कोणत्याही वाईट मार्गावरती जाऊ नये. आणि या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. यांचा उद्देश एकच आहे की ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार लक्षात यायला पाहिजेत. कारण की जी गोष्ट आपण सारखे करतो त्या गोष्टीची आपल्याला सवय पडते आणि त्या गोष्टीची तुम्हाला सवय पडायला पाहिजे. म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सारखे सांगत असतो. आणि ह्या गोष्टी कधीच दुर्लक्ष करू नका. आणि आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. कारण की अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. तर आता स्वामी फक्त एवढेच म्हणतात की तुझ्या आयुष्यामध्ये कधीच खचून जाऊ नको. तुझ्या आयुष्यामध्ये मी दुःख आणतोय, तुझ्या आयुष्यामध्ये, तुझ्या कुटुंबामध्ये दुःख आणतोय आणि त्या गोष्टींना खचून जाऊ नको. कारण की तुला त्या गोष्टीमध्ये आणणारा सुद्धा मीच आहे आणि त्या गोष्टीतून बाहेर काढणारा सुद्धा मीच आहे. तुला तुझ्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील. फक्त तू माझ्या भक्तीमध्ये कोणतीच कमी करू नकोस. या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की स्वामी हे केवढाही मोठा संकट असो, केवढेही मोठे दुःख असो, त्यातून तुम्हाला बाहेर काढणार. फक्त तुम्ही एक निष्ठेने श्री स्वामी समर्थ म्हणा. एकदा माझ्यासोबत सुद्धा म्हणा श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनाला चांगले वाटेल की नाही हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्कीच कळवा.
आणि स्वामी समर्थ हे नावामध्ये अशी जादू आहे जे की आपल्या मनातले वाईट विचार सुद्धा बाहेर काढून टाकते. म्हणून सांगतो, आणि बऱ्याच स्वामी भक्तांना मी बघितलेले आहे ज्यांचे आयुष्य खूपच सुखी होते, खूपच धन्य होते. फक्त त्यांचे जे माज आलेले, त्यांना माज आलेला ज्या गोष्टींचा, ज्या वेळेस त्यांच्याकडे सर्व होते त्यावेळेस ते त्या गोष्टीची किंमत केली नाही आणि वेळेने त्यांच्यासोबत केली मस्करी. वेळेने सुद्धा त्यांच्यावरती वाईट वेळ आणली. ज्या वेळेत त्यांच्याकडे खायला सुद्धा पैसे होते, बरेच पैसे होते, बरेच त्यांची परिस्थिती चांगली होती, पण त्यांनी त्या गोष्टीचा माज केला आणि आज डोळ्यातून पाणी निघेल अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे. म्हणून ज्या वेळेस तुमच्याकडे ती गोष्ट नाही, ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करा. फक्त ज्या वेळेस तुमच्याकडे जी गोष्ट येईल त्यानंतर ती गोष्ट गमवू नये त्यासाठी प्रयत्न करा. आयुष्यामध्ये प्रयत्न करायचेच आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करायचे आहेत, प्रत्येक बाबीसाठी आपल्याला प्रयत्न करायचेच आहेत. फक्त ते प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना मिळालेले यश हे कधी विसरू नका. आणि कोणामुळे मिळाले त्या व्यक्तीला कधीच विसरू नका. सर्वप्रथम आपले बघणारे परमेश्वर, त्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीसाठी कमी पडणार नाही. आणि एक दुसरे म्हणजे आपले आई बाबा. आपले आई बाबा आपल्या सोबत असतील नसतील, फक्त जे काय आहे ते आज त्यांच्यामुळेच आहे. म्हणून कधीच आपल्या आई बाबांना नाराज ठेवू नका. जर यापूर्वी चुकून पण तुम्ही आई बाबांवरती ओरडला असाल तर त्याची माफी तुम्ही परमेश्वराकडे मागा आणि यानंतर मी अशी चुकी करणार नाही असे सुद्धा म्हणा. कारण की परमेश्वराच्या पहिले आपण आपल्या आई बाबांना मान द्यायला पाहिजे. कारण की आपले आई बाबा हेच आपले परमेश्वर आहेत आणि परमेश्वर हे प्रत्येक गोष्टीमध्ये मिळतो आपल्याला. आपला देव हा आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मिळतो. फक्त त्या प्रत्येक गोष्टीमधून शोधून काढणारा माणूस पाहिजे. तुम्ही तुमचे मत बदला, विचार सुद्धा तुमचे बदलतील. बघण्याचा दृष्टिकोन एकच असतो, माणूस एकच असतो, फक्त त्याकडे बघण्याचे दृष्टिकोन दोन असतात. एक चांगल्या प्रकारे बघितलेला माणूस त्याला चांगलाच म्हणणार आणि एक वाईट प्रकारे बघितलेला माणूस त्याला वाईटच म्हणणार. आज जर तुम्ही एका माणसाकडे लक्ष देत आहात, तुम्ही त्याला म्हणालात की हा माणूस वाईट आहे, तर तो कायम तुमच्या नजरेत वाईटच राहणार. फक्त त्याच माणसाला तुम्ही बघून बोलत असाल नाही हा माणूस चांगला आहे, तर तो माणूस तुमच्या मनात चांगलाच राहणार. तुमचा दृष्टिकोन हा बराच तुमच्या आयुष्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही तुमचा बघण्याचा दृष्टिकोन नीट करा. माणूस ओळखायला शिका. सर्वप्रथम या युगामध्ये माणूस ओळखायला शिका. माणूस ओळखल्यानंतर त्याच्याकडचा दृष्टिकोन नीट ठेवा आणि मग त्याच्या संगतीला लागा. कारण की संगत ही भरपूरच महत्वाची आहे. आज तुमची संगत चांगली असेल, आज तुमची संगत भरपूरच चांगली असेल तर त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलेच होत राहणार. पण आज जर तुम्ही संगत वाईट ठेवलात तर त्या संगतीचा फळ सुद्धा तुम्हाला नंतर मिळणार. ते पण कसे मिळणार ते तुम्हाला माहिती आहे. आणि संयम आणि कठोरपणा हा तुमच्यात पाहिजे. फक्त तेवढाच तुमच्यामध्ये दया माया सुद्धा पाहिजे. कारण की कोणत्याच गोष्टीसाठी जर तुम्हाला दयाच येत नसेल तर तुम्ही निर्दयी आहात आणि निर्दयी माणसांना या जगामध्ये जागाच नसते. कारण की जो माणूस निर्दयी असतो त्या माणसाला परमेश्वर लक्षच देत नाही. त्या माणसाकडे आपला परमेश्वर लक्षच देत नाही. पण परमेश्वर त्याला एक चान्स सुद्धा देतो की तू सुधर आणि त्यातून वेगळा बन आणि तुझ्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळवून जा. आणि बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला सांगणे हे महत्वाचे आहेत. फक्त त्या गोष्टी तुला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजणार आहेत. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि बाजूला जो बेल आयकॉन दिसत असेल त्यावरती क्लिक सुद्धा करून ठेव. कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुलाच पाहता येईल. तर आजच्या ह्या गोष्टी ज्या की वेळ, संयम, दृष्टिकोन या 3 गोष्टी झालेल्या आहेत, ज्या गोष्टी तू कायम लक्षात ठेव. आणि आणखीन 4-5 गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला पुढच्या व्हिडिओमध्ये समजणार आहेत. म्हणून पुढच्या व्हिडिओची वेळ पहा, वाट पहा आणि या गोष्टी लक्षात ठेव. आणि जी मी तुला मोहिमेबद्दल सांगितलं आहे त्यावरती सुद्धा थोडासा विचार कर. आणि भेटूया आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर आणखीन एक महत्वाचा क्षण, आणखीन एक महत्वाची 2 मिनिटे ती तुझ्या आयुष्यासाठी महत्वाची आहेत. कारण ती मिनिटे, ती 2-3 मिनिटे तुला पूर्ण आनंदी करून टाकतील. ही व्हिडिओ बघता बघता
आता तुला जेवढे वाईट वाटले असेल मनापासनं ते सर्व तुझे मनातून निघून जातील आणि तुझे मन सुद्धा स्वच्छ राहील, सुंदर राहील. त्यासाठी मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेव, डोळे बंद करून घे. डोळे बंद केल्यानंतर फक्त मोजून 2 मिनिटं हे ऐकून घे आणि त्यानंतर तुझ्या मनावरती पडलेला परिणाम तू मला सांगशील. तर थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेव आणि शांतपणे डोळे बंद करून ऐकून घे. डोळ्यासमोर आपल्या परमेश्वराचं चित्र येईलच. त्यानंतर तुझ्या मनात झालेला बदल तो तुलाच समजेल. श्री स्वामी समर्थ. 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.